आपणा सर्वांचं मी आजच्या ज्ञानेश्वरीच्या प्रवचनात उद्यापासून स्वागत करतो. आपण अध्याय 14वा जो गुणातीत योग आहे तो आपण बघतोय सध्या. आणि आपण आतापर्यंत हे पाहिलं की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे ओळखायचे कसे, ते आपण समजून कसे घ्यायचे आणि ते आपल्यामध्ये कसे निर्माण होतात, इतरांमध्ये कसे निर्माण होतात, हे सर्व आपण पाहिलं. आणि मग आपल्या असं लक्षात आलं की त्याच्यामुळे जीवनामध्ये आपल्याला काय काय बदल जाणवतात आणि त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे पण पाहिलं. आणि कोणत्या गुणाची माणसं कोणत्या जन्मामध्ये जातात हे पण आपण पाहिलं गेल्या वेळेस. हा फार महत्वाचा अध्याय आहे. परमेश्वराने हे जे गीतेमध्ये जे सांगितलं आहे, मला जो उपदेश केलाय आणि माऊली जो आपल्याला समजून सांगतायत, ते म्हणजे कसं आहे माहित आहे का, की असं म्हटलं तर गीतेचे जे सार आहेत त्या सारांपैकी ही एक गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला डायरेक्ट कळतं की जीवनामध्ये आता कसं वागायला पाहिजे, नाही आता प्रत्यक्ष मी काय करायला पाहिजे, अशी याची डायरेक्ट पोच पावती असं आपण ज्याला म्हणतो, की लगेच आपल्याला अरे हे केलं असतं तर किती बरं झालं असतं. मागे जीवनाकडे वळून पाहिल्यावर आपल्याला लक्ष येतं की अरे हे मला अगोदर कळलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि आता कळलं पण काही हरकत नाही, आता मी याच्याप्रमाणे बदल करायचा मी माझ्यामध्ये प्रयत्न करतो. तर गेल्या वेळेस आपण 17वा अध्याय 17वी ओवी पाहिली होती आणि त्याच्यावर 16वी ओवी पाहिली होती. तर माऊली त्याच्यामध्ये सांगतात की सत्वगुणी माणसाला जे फळं मिळतात ते सात्विक फळं असतात. रजोगुणी माणसाची जी फळं असतात ती जरी सुख दिसायला असली तरी ती दुःखाने मिश्रित असतात आणि तमोगुणाची फळं ही वाईटच असतात, असं त्यांनी आपल्याला सगळं सांगितल्यानंतर आता आज आपण 18व्या ओवीकडे वळूया. 18व्या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणून, आयुष्यभर सत्वगुणात राहिलेले लोक ब्रह्मलोकाला जातात, रजोगुणात स्थिर असलेले लोक मृत्यू लोकात राहतात, तर हलक्या गुण स्वभावात स्थिर झालेले लोक नरकाला जातात. आता याचा अर्थ काय तो पण आपण समजू. ते म्हणतात सत्वगुणाच्या नृत्याने ज्यांचे जीवन असते आणि मरणे असते ते ध्येय त्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. जो माणूस सत्वगुणी सतत पुण्यकर्माचीच कास धरतो, सतत सत्वगुणानेच तो वागतो आणि जीवनभर सत्वगुण घेऊनच जो राहिलेला आहे, असा जो माणूस आहे, या माणसाच्या बाबतीमध्ये काय होतं की त्याने देह जरी त्याग केला तरी तो ब्रह्मलोकामध्ये. एक ब्रह्मलोक म्हणजे काय, एक विष्णू लोक आहे, एक शिवलोक आहे, एक ब्रह्मलोक आहे, मध्ये पृथ्वी आणि खाली परत 3 लोक, असे 7 लोक आहेत. पण लोक आहेत का, तर हे लोक आहेत, ती गोष्ट खरी आहे, हे प्रत्यक्ष आहे. जसं तुम्ही म्हणाल असं कसं तुम्ही प्रूव्ह करू शकता का हे आहेत का, पण ज्यांनी ती पाहिली, ज्यांनी त्याचा अनुभव घेतला, की ज्याला ती आठवतात, तो म्हणू शकेल की मी सांगू शकतो. पण ज्याला माहीतच नाही त्याला समजवण्याकरता दैनंदिन जीवनामधलं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे एक 40 वर्षापूर्वी, म्हणजे 80 ते 80चं जे दशक होतं किंवा 90चं जे दशक होतं, त्या काळामध्ये 85 सालाच्या आजूबाजू जर तुम्ही विचार केला, त्यावेळी तुमच्या असं लक्षात येईल, त्यावेळी जर तुम्हाला कोणी असं सांगितलं असतं की तू कुठे पण राहा, पृथ्वीवरती कुठल्याही शहरात राहा, तुझ्या हातामध्ये एक छोटासा डबा देण्यात येईल, त्या डब्यातून इकडून तिकडे तू बोलशील दुसऱ्या माणसाशी. ते म्हणतात काहीतरी तुम्ही काय बोलता, टेलिफोनला नंबरच लागत नाही पहिली गोष्ट लँडलाईनला, पण अशा काहीतरी चालता फिरता फोन येईल, हे तुम्ही काहीतरीच बोलता, असं माणसाने आपल्याला वेड्यात काढला असतं. पण आता प्रत्यक्षामध्ये काय बघतोय आपण, कोणी कुठेही राहो एकामेकाशी संपर्क सांगतात, जंगलात असो कुठे असो. तर ते जे साधण्याचं साधन जे हे ऋषी लोकांना येतच होतं अगोदरपासून. हे जे आता इलेक्ट्रॉनिकली जे करायचं जे साध्य झालेलं आहे, तर हा रिपोर्टेड करण्याचा जो फॉर्म्युला परमेश्वराने दिला, ज्याला शोध लागला आणि मग तो दैनंदिन रूपामध्ये प्रत्यक्षामध्ये आला, तसं हे ध्येय सुटल्यानंतर वेगळ्या लोकांमध्ये जाणं हे प्रत्यक्ष असतं. तर हे ब्रह्मलोकामध्ये ही लोक जातात आणि ते स्वर्गाचे राजे होतात. स्वर्गाचे राजे झाल्यावरती काय होतं तिथे, तिथे ते वेगवेगळे भोग भोगतात. अरे जेवढं त्यांचं पुण्यकर्म आहे त्याप्रमाणे ते तिथे भोग भोगतात, सगळे चांगले भोग भोगतात आणि पुण्य संपलं की परत खाली येतात, पृथ्वी रोखल्यावरती येतात, असा त्याचा नियम आहे.
आता ते पुढे काय म्हणतात मग, तद्वत त्याप्रमाणे जे लोक रजोगुणात जगतात आणि मरतात ते मृत्यू लोकी मनुष्य होऊन जन्मतात. जे रजोगुणामध्ये जन्मले जे लोक आहे, सतत काहीतरी मिळवायचं, सतत काहीतरी मिळवायचं, ते लोक मरणानंतर मृत्यू लोकांमध्ये येतात आणि परत तोच व्यापार, तोच उद्यम, तीच नोकरी, ते सगळं चक्र गाडग्यामध्ये ते फिरत राहतात. परत मृत्यू लोक चालूच राहतात. जो कोणी चुकून सत्संगात येतो, गुरु करतो किंवा देवाची प्रार्थना करायला लागतो की संसारातून मला सोडव बघतो आता, असे जे लोक म्हणतात, त्या लोकांचं खूप आतून तळमळ वाढली की आता कशी साधना करू, काय करू, नेमकं कसं करू. मी तर एवढ्या एवढा गणपती स्तोत्र म्हणतो, मी एवढा मारुती स्तोत्र म्हणतो, मी एवढे उपास. आणि मग त्याच्या हृदयामध्ये वातावरण निर्माण झालं की त्याला सद्गुरू भेटतात किंवा त्याला निरोप द्यायची व्यवस्था करतात आणि मग तो गुरुमार्गामध्ये येतो. ते पुढे काय म्हणतात, या लोकी त्यांचे जीवन सुख दुःख मिश्रित असते. म्हणजे त्यांची सुखे नेहमी दुःख मिश्रित असतात आणि त्यांना मरण तर मुळीच टाळता येईल. त्यांची सुखे ही दुःख मिश्रित असतात आणि मरण तर टळत नाही, तो उघड आहे. मनुष्य देहामध्ये आलं म्हणजे मरण तर आज नव्हते, घ्यायलाच लागणार आहे. आणि जे तमोगुणी लोक असतात त्यांच्या बाबतीमध्ये काय होतं, आणि त्याच स्थितीने देहात तमोगुणाच्या उत्कर्षात जे मरतात ते नरकाला जाण्याचे प्रमाण. आता नरक म्हणजे काय, की पशु योनीमध्ये जातात, कीटक मुंगी या योनीमध्ये जातात किंवा वनस्पतीच्या योनीमध्ये जातात, आणि त्याला नरक म्हणतात. याप्रमाणे आत्मवस्तूच्या आदिष्ट सत्तेने त्रिगुणांना ऊर्ध्व, मध्य, अधोगतीची कारणार्थ कशी तो प्रकार मी सर्व कथन केला आहे. ब्रह्मवस्तूच्या स्वरूपात काहीच भेद, पण ते वस्तूच आपण होऊन त्या त्या प्रसंगी त्या त्या गुणांच्या लक्षणास अनुसरून क्रिया करतात. फार छान सांगितलंय. माऊली काय म्हणतात की हे जे तीन गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, त्या तीन गुणाप्रमाणे जो जो माणूस जसा जसा असतो त्या त्याप्रमाणे जो सत्वगुणी तो ऊर्ध्व गतीला प्राप्त होतो, रजोगुणी हा मध्यम गतीला प्राप्त होतो आणि तमोगुणी हा आधन गतीला प्राप्त होतो. हे आता मी तुला अर्जुना नीट समजून सांगितलेलं आहे, तुला आता कळलेलं आहे कशामुळे काय होतं. पण तुला मी हे पण सांगतो की आत्मवस्तू जी म्हणजे आत्मा जो आहे आपल्यामध्ये, प्रत्येकामध्ये आत्मा म्हणजे परमात्मा आणि आत्मा एकच. ते जे आत्म्याचं रूप आहे ते कसं आहे, ते निर्लेप आहे, ते निर्गुण आणि निराकार आहे. हे तुम्ही म्हणाले काहीतरीच तुम्ही सांगताय, असं कसं बोलतात तुम्ही. तर माऊली म्हणतात तसं नाही, आत्मा शुद्धच आहे आणि तो पवित्र आहे, तो या गुणांनी मलिन होत नाही. एखादा सत्वगुणी माणूस आहे म्हणजे आत्मा फार भारी झाला असं नाही. आपण जे म्हणतो ना एखादा माणूस गेल्यानंतर की त्याच्या आत्म्याला शांती राहू, खरं ते चुकीचं बोलणं आहे, वाक्य खरं चुकीचं आहे. त्याच्या आत्म्याला काय, आत्मा शांतच असतो, तो आनंदीच असतो नेहमी. खरं म्हणजे काय, की त्याला जी बंधनं या तीन गुणांनी केलेली असतात, शरीरामध्ये तीन गुण असतात. शरीरामध्ये ते कुठून येतात, तर देह जो आहे नाशवंत आहे, तो प्रकृतीपासून बनलेला, आणि त्या प्रकृतीमुळे हे तीन गुण येतात आणि एक एक गुण त्याला लिप्त करायला लागतात, बंधनात टाकतात. मग तो आत्मा जो आहे, ज्याच्या आधी सत्तेने सारी सृष्टी चालते, त्या परमात्म्याच्या आधीच तो म्हणतो ठीक आहे, तुला काय पाहिजे बाबा, सत्वगुणात राहायची इच्छा आहे का, तर सत्वगुणाचं पाठबळ मी तुला देतो. काय म्हणतो, तुला सत्वगुणाचं पाठबळ मी तुला देतो. तुला सत्वगुणात राहायचं का, मग सत्वगुणाप्रमाणे तुला जे जे पाहिजे ते दिलं जाईल. रजोगुणात पाहिजे का, ते बघू देऊन टाकतो. तमोगुणात पाहिजे का, हाना मारा भानगडी करायचं का, ते तुला देऊ. तू पाहिजे ते म्हणजे आधी सत्ता त्याची आहे, तो सत्तेवर बसलेला आणि तो तुम्हाला पाहिजे ते करा. जसं सूर्य उगवला आकाशामध्ये, तो तुम्हाला असं म्हणतो का तुमच्या शेतामध्ये तुम्ही गहू पेरा, नाही, तर तो गहू लावले तर गहू मिळतील तुम्हाला. तुम्ही तांदूळ लावले तर तांदूळ मिळतील, तुम्ही आंब्याची झाडं लावली तुम्हाला आंबे मिळतील, तुम्ही काट्याची झाडं तर काट्या मिळतील. मी सूर्यप्रकाश देतो, काय लावायचं तर तुम्ही ठरवा. त्याप्रमाणे तुम्ही कोणते गुण जोपासायचे तुम्ही ठरवा, त्या प्रत्येकाला मी बळ देईल. मी काय करतोय, आत्मा म्हणतो, मी निर्लेपपणाने बघतोय, माझ्या आधी सत्य सगळं चालू आहे, पण मी निर्लेप आहे, मी याच्यामध्ये गुंतलेलो नाही. म्हणजे ती जी आत्म्याची आधी सत्ता आहे माऊली म्हणतात, तो निर्लेप, निराकार, निर्गुण आहे. हे कळलं ना आपल्याला तर म्हणजे अध्यात्म कळलं. तुमच्या लक्षात आलं का. बरेच लोक काय विचार करतात, मी म्हणजे देह, इथेच खरी मिस्टेक आहे, इथेच खरी. कारण आज हा देह, उद्या दुसरा देह आहे, परवा तिसरा देह आहे. हे ज्यावेळी कळतं की मी म्हणजे देह नाही, मी आत्मा आहे,
आणि त्या आत्म्याच्या सत्तेने म्हणजे माझ्या सत्तेने सगळं, मी जसा विचार करेल तसं माझं जीवन बनणार आहे. मी जसा विचार करेल तसं माझं जीवन बनणार, हे जर माणसाला कळालं तर त्या आत्मसत्तेचा तो चांगला उपयोग करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, वर्गामध्ये शिक्षिका दोन मुलांना सारखंच शिकवते, गणित असो भूगोल असो, तर त्या मुलांमध्ये आहे की घरी जाऊन अभ्यास करायचा का, त्याची रिव्हिजन करायची का, का घरी गेल्यावर उन्हाडक्या करायच्या, अभ्यास नाही करायचा, टाइमपास करायचा. एखाद्या मुलांनी ते गणित सोडवलं, ते प्रमेय शिकून घेतलं आणि त्याचे 100 गणित सोडवले त्या प्रमेयावर, तर त्याला त्याच्यावरचं कुठलंही गणित वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेलं येणार नाही. ज्यांनी सोडवलंच नाही त्याला काहीच आठवणार नाही. बाई काय म्हणतात, मी तर सारखंच शिकवते. मग तुम्ही कोणते गुण घ्यायचे तुम्ही ठरवा की. ते काय म्हणतात, कोणते गुण घ्यायचे ते तुम्ही ठरवा. एखादी सून एखाद्या घरामध्ये जाते लग्न, आणि गेल्यावरती ती सांगते माझ्या घरात फार छान आहे, सत्ता पैसा अडका आहे, नवऱ्याचा स्वभाव चांगला, सासू पण फार छान, सगळं काही आमच्याकडे आहे. दुसरी सून एका घरात जाते, तिच्या घरी अशीच परिस्थिती, पण ती सासू थोडी कटकटी हो, ती सकाळी लवकर उठवते, ती सगळे सासूचे दोषच बघते. नवरा येताना कधी काही विचारतच नाही ऑफिस मधून काही आणू का, ती दोष बघत राहते, एक गुण बघत राहते. एक दोष बघते, एक गुण बघते. तुम्ही काय अँगलनी बघता त्याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून असतं. अलग लक्षात. तर तुम्ही जे विचार कराल, म्हणून म्हणतात विचाराने जीवन बदलते. तुमचे जसे विचार तसं तुमचं जीवन बदलणार. विचार कुठून येतो, मनातून येतो. मन काय करतं, श्वास घेतला की विचार सुरू होतात, श्वास सोडला की विचार सुरू होतात. तसा श्वास येतो जातो, त्याची जी स्पंदनं शरीरामध्ये निर्माण होतात वेगवेगळ्या अवयव, त्याप्रमाणे जुन्या स्मृतीमधले काही विचार येतात, काही पुढच्या ह्याच्यातले, कारण काही आताच येतं, चालूच राहतं विचाराचं राहत. पण तुम्हाला ठरवायचं आहे की मनाला कुठे गुंतवायचंय. तुमचा जो अटिट्यूड आहे त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे, हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. तर माऊली म्हणतात ब्रह्मवस्तूच्या स्वरूपात काहीच भेद नाही, पण ते वस्तूच आपण होऊन त्या त्या प्रसंगी त्या त्या गुणांच्या लक्षणास अनुसरून क्रिया करते. जे गुण तो मनुष्य देहाने ठरवतो की हे मला करायचं, त्यानुसार आत्मसत्ताची ते त्याप्रमाणे त्याला करू देते. बाबा तुला पाहिजे ते कर, माझं काही म्हणणं नाही. जेव्हा एखादा माणूस स्वप्नात राजा होतो आणि आपल्यावर परचक्र आले असे पाहतो व तो स्वतःही जय पराजय बघतो, तेव्हा तो पुरुषच सर्व काही करतात. म्हणजे एखादा माणूस झोपलाय माऊली म्हणतात आणि ते स्वप्न बघतो, अरे माझ्या राज्यावरती आता आक्रमण झालेलं आहे, मी लढाई लढतोय, ते पराजय होतो किंवा जय होतो. पण हे स्वप्न कोण पाडतंय, त्यांनी केलेल्या विचाराप्रमाणे त्याला स्वप्न पडतं. मग आतमधला आत्मा काय म्हणतो, झोपेत आराम चालू आहे, तू जसे विचार केले तसं स्वप्न तुला देऊन टाकतो. आत्म्याला काही घेणं देणं नाही, तुम्ही म्हणाल तसं तो तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यामुळे नेहमी चांगले शुभ विचार केले पाहिजे, सत्व गुणात राहील, आणि मग सत्व गुणांच्याही पलीकडे जायला पाहिजे. पाहिलं की तो जो आत्मा आहे त्याच्या सत्तेने सगळे व्यवहार होतात देहाकडून, पण तो निर्लेपणे निराकार आहे. हे जर गूढ अध्यात्मातलं कळलं ना तर अध्यात्म सोपं आहे. अन्यथा आपण काय म्हणतो की अरे माझं जीवन किती आनंदी, मध्येच मला हा वाईट भोग आला आहे, संकट आला आमच्यावरती, तो हे असं झालं. त्याच्यापेक्षा ते त्याच्या सत्तेने चालतंय आणि ती कर्मांची फळ आहे. पण नवीन कर्म जी करायची आहे ती तमोगुणी राजसगुणी करण्याऐवजी सत्वगुणी करावी. सगळा प्रयत्न तसा असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निष्काम कर्मयोग केला पाहिजे. कसं कर्म केलं त्याचं फळ परमेश्वराला वाहून दिलं, करते पण तुझं आहे बा, मग त्याचे फळं आपल्याला वाईट भोगायला लागत नाही, त्याची फळं तयार होत नाही. कर्मयोग काय सांगतो की निष्काम कर्म कर, कर्म कर पण फळाची अपेक्षा नको, फळ परमेश्वरावर सोडून द्या, मग ते बाधत नाही आपल्याला आणि मग जीवन सोपं होतं. दुसरं काय करायला पाहिजे की जे काय आपल्याला त्याने दिलंय चांगल्या गोष्ट, त्याच्याबद्दल आपण त्याचे आभार मानले. आज छान स्वयंपाक झाला, आभार तुझे. आज आम्ही खाली गेलो मार्केटमध्ये, आज पार्किंग सहज मिळाले, आभार तुझे. आज मनासारखी साडी मिळाली, आभार तुझे. या सिनेमाला आम्हाला जायचं होतं पण खूपच गर्दी सिनेमाला, तिकीट मिळेल की नाही असा प्रॉब्लेम होता, पण आम्हाला तर सहज तिकीट मिळालं. प्रवचन ऐकायला गेलो, खूप उशीर होऊन गेला पोहोचायला, पण पहिल्याच रांगेमध्ये आपोआप जागा मिळून गेली, तर फुल होता. अशा ज्या काही या घटना घडतात तर आपण त्याचे आभार मानायला पाहिजे आणि रोज काय प्रेयर केली पाहिजे. हं? दुसरं रोज आपण साधना केली पाहिजे, जी काय आपल्याला गुरुने दिली साधना आहे ती केली पाहिजे, आणि रोज परोपकाराचं काहीतरी काम केलं पाहिजे.
म्हणजे काय, तुमच्या देवाच्या बँकेमध्ये ठेवल्या जात आहेत ना, पण त्याचं पण फळ काय, परमेश्वरा तू पाहून घे, करते पण तुझं करून आपण निर्ले. आणि सगळ्यात महत्वाचं अजून काय, की तुम्ही जे काही तुम्हाला परमेश्वराने 8 तासा करता 10 तास करता काम दिले, कोणीतरी करू नये, कोणीतरी ऑफिसमध्ये क्लर्क आहे, कोणीतरी शाळेमध्ये शिक्षिका आहे, कोणीतरी बिझनेसमन आहे, कोणीतरी मंत्री आहे, कोणीतरी विद्यार्थी, काहीतरी तो करतोय ना त्याच्या जीवनात 8-10 तास प्रत्येकाला कर्म दिलेलं आहे. तर त्या कर्मामधलं स्किल आपण शिकून घ्यायला पाहिजे, ते उत्कृष्टपणे कसं करताय. हे का ते स्किल आपल्याला जमलं की त्यात यश मिळायला लागतं, यश मिळालं की आनंद निर्माण होतो. याला सात्विकतेची जोड द्यायला पाहिजे. असे जर हे 5 नियम पाळले तर जीवन आनंदी होतं. जीवन काय होतं, आनंदी होतं. हे काय आपण विचार केला की प्रार्थना झाली पाहिजे, साधना झाली पाहिजे, काहीतरी परोपकाराचं पुण्य झालं पाहिजे, कर्म झालं पाहिजे आपल्या. आणि चौथी गोष्ट, आपण जे काम करू त्याच्यामध्ये आपण स्किल मिळवायला पाहिजे, म्हणजे ते काम आपलं चांगलं होईल. आणि परमेश्वर जे जे आपल्याला मदत करतो त्या प्रत्येकाबद्दल त्या त्यावेळी ग्रॅटिट्यूड, म्हणजे त्याचे आभार हे आपण मानले पाहिजे परमेश्वराचे. असं करत राहिलो आपण आणि कर्म जे काही केली ती परमेश्वराला वाहून दिली, की मग हे जर 5-6 सूत्रांचा हा जर फॉर्म्युला वापरला तर सोपं काम होतं. पण तमोगुणाकडून रजोगुणाकडे, रजोगुणाकडून सात्विक गुणाने, नंतर सात्विक गुणातून समाधीच्या मार्गे, गुरुने मार्गे, त्या तिन्ही गुणांच्या पलीकडे गुणातीत जो परमेश्वर आहे तो आणि आपण एक व्हायचा. अंतिम ध्येय काय, त्याची प्राप्ती करून घ्यायची. अंतिम गुणातीत योग या तिन्ही गुणांच्या पलीकडे तो जो आत्मा आहे, गुणांच्या पलीकडे निर्गुण निराकार त्या अवस्थेला जायचंय. हा जन्म का पुढचा जन्म तुमच्या साधनेवर ते अवलंबून आहे, तुमच्या आत्मसमर्पणावर अवलंबून. आता पुढे काय म्हणतात मग, त्याप्रमाणे उत्तम, मध्यम आणि अधम असे जे गुणांचे वृत्तीभेद सांगितले ते केवळ दिखाऊ आहेत. हे जे 3 गुण दिसतात ते केवळ दिखाऊ आहेत. वास्तविक या भेदामुळे गुणांची दृष्टी जर टाकली तर ब्रह्मवस्तू शुद्ध आहे तशीच आहे. म्हणजे जर आपण या गुणांकडे निर्लेप दृष्टीने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की गुण तर येतात जातात, चालूच असतात हे गुण. आपल्याकडे कोणी घरी आलं आणि आपल्याकडे साधारणपणे आपण जेवायला बसलोय, आता एकदम अचानक पाहुणा घरी आला आपल्या, आता काय सात्विक गुण काय सांगतो, बाबा त्याला पण जेवायला विचार, त्याला जेवायला विचार, असं सात्विक गुण सांगतो. मग आपण म्हणतो ठीक आहे विचारू त्याला जेवायला, आणि आपण जेवायला बसलाय, अचानक पाहुणा आला, त्याला पण जेवायला विचार, आणि तुम्ही ते एकत्रित जेवण जे काय आहे आता ते एकत्रित खाऊन घ्या, किंवा त्याच्यावर परत जेवण बनवा, एकत्र बसा. राजसिक गुण काय सांगतो, मी माझं माझं खाऊन घेईल, त्याचं त्याला काही मी विचारणार नाही, राजसिक गुण. तामसिक गुण काय सांगतो तुम्हाला, त्याला कशाला विचारायला पाहिजे, त्याला सांग जाऊन आम्ही जेवतोय, तुम्ही नंतर या बरं 1-1.5 तासाने. मग तो माझंही जेवण, मग तुम्ही बाहेरून जेवण करून या बरं जरा, आमच्या जेवायच्या वेळी यायचं असतं का, हे तामसिक गुण सांग. आलं लक्षात. तर तुम्ही या तिन्ही गुणांकडे ज्यावेळी पाहता निर्लिप्तपणाने, आत्म्याच्या दृष्टीने, आत्म्याच्या आदिसत्तेच्या दृष्टिकोनातून पाहता, तर विचार करणारं मन हे तुमचंच आहे, बुद्धी तुमचीच आहे, कोणता गुण घ्यायचा आहे तुमच्याच हातात आहे. म्हणजे गुणांचे खेळ सतत चालू असतात, कशाचा स्वीकार करायचा आपल्या हातात आहे. कधी तुम्ही सात्विकतेने बघाल एखाद्याशी, तामसिक प्रमाणे बघाल एखाद्या, पण सतत तुम्ही सात्विकतेकडे राहणार आहे की नाही हे तुमच्या हातामध्ये. आत्मा जो हे करून घेतो आहे, तुम्हाला जे हवं तसं तो त्याला काय करतोय, फक्त शक्ती देतोय ते करण्याकरता. जसं सूर्य उगवला की तो काय म्हणतो की मला काही करायचं नाहीये याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या शेतात काय लावायचं ते तुम्ही टाक, मी सूर्यप्रकाश देणार आहे, मी पाऊस पण पाडणार आहे पाण्याची वाट करून, तुम्ही काय घ्यायचं ते तुम्ही घ्या, तुम्ही का बाबळे लावायचे तर बाबळी लावा, काट्यांची भाजी का, किंवा दुसरं काही करा, माझं कुठे काय म्हणणं, मी तर निर्लेप आहे. तसा तो आत्मा जो एक परमात्मा तो निर्लेप आहे. तुमच्या लक्षात आलं का, हे आपल्याला हे अध्यात्मातलं निचोड आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे बेसिकली. हे कळालं की मग तुम्हाला तुमच्या स्वतःकडे तुम्ही असं बघू शकता की मी म्हणजे देह नाहीये. तुम्हाला काय लक्षात, की मी म्हणजे देह नाहीये, मी आत्मा, हे कळायला हे सोपं आहे. म्हणून याचं साधारण दैनंदिन जीवनातलं प्रॅक्टिकल उदाहरण मी तुम्हाला सांग, का असं पॉवर स्टेशन मध्ये इलेक्ट्रिसिटी बनते, कोळसा जाळतात आणि इलेक्ट्रिसिटी बनते, किंवा धरणातून पाणी सोडतात इंजिन मध्ये आणि तिथे ते चाकं फिरतात आणि इलेक्ट्रिसिटी बनते, किंवा आता सोलरवर इलेक्ट्रिसिटी बनते. इलेक्ट्रिसिटी घरात आली एकदा तुमच्या,
त्याच्यामध्ये शक्ती की नाही इलेक्ट्रिसिटीमध्ये? तुम्ही काय करतात, ते गिझर मध्ये घालता आणि गरम पाणी काढतात त्याच्यामध्ये. आता खूप गरम पाणी काढलं अंगावर येतं की भाजून काढेल ते तुम्हाला. कोमट घेतलं तर आंघोळ छान करून देईल. तीच इलेक्ट्रिसिटी तुम्ही जर एसी मध्ये घातली तुम्हाला थंड हवा देईल. तीच पंख्यामध्ये घातली तर मध्यम हवा देईल. तीच तुम्ही घरात जो तुमचा भाताचा कुकर आहे तो इलेक्ट्रिक वरचा असेल त्याला लावली तर ती तुम्हाला काय देईल, त्याच्यामध्ये भात बनवून देईल. खा बाबा पाहिजे तेवढा, वरण बनवून देईल तिकडे. म्हणजे ती काय म्हणते इलेक्ट्रिसिटी, मी तर न्यूट्रल आहे, मी शक्ती आहे, मी न्यूट्रल आहे. तू माझा कसा वापर करायचा तू ठरव. तसा आत्मा काय म्हणतो, मी शरीर धारण केलंय की नाही आता हे, माझ्या आदिसत्तेने सगळं चालणार. तू कसं वागायचं काय करायचं तू ठरव. हे तीन गुण तर काय शरीरामुळे निर्माण होतात. एखादा पुरुष आहे, तो रस्त्याने चाललाय, एखादा माणूस चाललाय रस्त्याने, दारूचं दुकान दिसलं, खिशामध्ये पैसे पगार झालेला आहे. आता त्याने ठरवायचं तिकडे जायचं का घरी सरळ जायचं. एखादी महिला आहे, ऑफिस मधून घरी येते, नवरा पण बरोबर आहे, दोघं चालले घरी, आता मुलं वाट बघतायत, मस्तपैकी साड्यांचा सेल लागलेला आहे. आता हे तिन्ही ठरवायचं, साड्यांच्या सेलमध्ये घुसायचं, लिहिलंय आज शेवटचा दिवस आहे. पाठी काय, आज शेवटचा दिवस आहे. मग मुलांना भूक लागली, तिकडे जायचं का इकडे जायचं, चॉईस तुमचा आहे. मग मुलांचा फोन आल्यावरती काय त्याला नको नको ते बोलून तुला आजच सुचलं का, आजच भूक लागली का, आजच डबा नीट खाता नाही आला का, मी येईपर्यंत कळ नाही मारू शकत का वगैरे. हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे सत्ता काय म्हणते, आत्मसत्ता काय सांगते, तुम्ही म्हणाल तसं. अलग लक्षात. इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आहे, त्याच्याकरता एकदम पॉवरफुल उदाहरण आहे, मी तुम्हाला सांगतो दैनंदिन. तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. तर ही जी ब्रह्मवस्तू जी तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ती कशी शुद्ध आहे, आणि ती सगळ्यांमध्ये एकच आहे. हे त्याच्यातलं गंमत काय की ती सगळ्यांमध्ये एक आहे. ज्यावेळी ती आणि आपण एक होतो, म्हणजे जीव आणि शिव एकत्र होतो, त्यावेळी आपल्याला परमेश्वराचं आकलन होतं. त्या अवस्थेला म्हणतात ज्ञान मिळणे. त्या अवस्थेला म्हणतात आत्मसाक्षात्कार होणे. आपणच परमात्मा झालो म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला. हा त्याचा साधा सोपा सरळ अर्थ आहे. ते फार मोठं गूढ तत्वज्ञान नाहीये. कैवल्य अवस्था, मोक्ष अवस्था, आत्मसाक्षात्कार, हे सारे समानार्थी शब्द आहेत. तर पुढे जाऊया आपण. पुढचा श्लोक घ्या, 19व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, जेव्हा द्रष्टा पुरुष गुन्हा वाचून करता नाही असे जाणतो, हं? आणि गुणाहून वेगळा जो आत्मा त्याला जाणतो, तेव्हा तो गुणातीत जे मतस्वरूप आहे, माझे जे स्वरूप त्या परत पावतो. म्हणजे इथे काय म्हणतायत माऊली की एखादा पुरुष आहे किंवा एखादी स्त्री आहे, त्याला ज्यावेळी कळतं हे जे आता मागा मी की गुण सगळं काही करतायत, सात्विक राजसिक तामसिक गुन्हा गोंधळ घालतायत, सगळं काही जीवनामध्ये गोंधळ तीन गुण घालतात. याच्यानुसार कर्म बनतात, त्याच्यानुसार फळं बनतात. बरोबर आहे? हे एकदा कळालं की त्याला समजतं की करते पण कोणाचं आहे, गुणांचं, आणि कोणते गुण निवडायचे आपल्या हातात. काय कोणते गुण निवडायचे आपल्या हातामध्ये हे त्याला कळतं. मग त्याला कळतं की या गुणांहून वेगळा जो आहे शरीरामध्ये जो आत्मा आहे, तो कोण आहे, तो निर्लेप आहे. तो कसा निर्गुण निराकार आहे, तो यांच्यापासून वेगळा आहे. हे ज्यावेळी त्याला कळतं त्यावेळी तो माझ्याशी एकरूप होतो, असं भगवान कृष्ण अर्जुनला सांग. मग आता हे जे कळणं आहे, हे कळणं कसं होणार आहे, याला मार्ग काय, याला मार्ग काय, भक्तियोग. परमेश्वरावरती निस्सीम प्रेम करा. भक्तियोग काय सांगतो, परमेश्वरावर निस्सीम प्रेम करा. तू माझं सगळं काही बघून घेणार, तू तू माझं बघून घेणार आहे सगळं काही. मग भक्तियोगाला जोड कशाची लागते, त्याला नामस्मरणाची जोड लागते. सतत नामस्मरण केलं म्हणजे भक्तियोगात मन राहतं. मग काय त्या अनुषंगाने पूजा अर्चा केल्या, सात्विक ग्रंथ वाचले, त्याच्यात मन राहतं. दुसरं काय सांगतात, ज्ञानयोग. बैस ध्यानाला ध्यान लावून बस, साधना कर, तो ज्ञानयोग झाला. आलं. मग तिसरा अजून कुठला योग आहे, कर्मयोग आहे. निष्काम कर्मयोग. जे काही काम दिलंय परमेश्वराने, घरातलं असो घराबाहेरचं असो कुठलं, मी ते काम करेन परमात्मा, आणि ते तुला पाहून दे, त्याचं फळ तू पाहून घे. त्याही अवस्थेमध्ये का तर परमात्म्याचीच प्राप्ती होते, कुठल्याही मार्गाने जा. आपण आश्रमात काय म्हणतो, बाबा काम करत असताना निष्काम कर्मयोग करतो, साधनेच्या वेळी हा ज्ञानयोग करतो, आणि इतर वेळी ज्यावेळी बघतो त्यावेळी भक्ती योग कर, सगळ्यांची सांगड घालतो.
आणि चालत राहा असं आपण सांगतो. पण 24 तासामध्ये सगळे रोल निभवायचे असतात आपल्याला. आपल्याला एकच रोल काही धरता येत नाही. ऑफिसमध्ये पण जायचंय, घरी पण जायचंय, सगळीकडे जायचं. आपण म्हणतो सगळ्यांचं तू कॉम्बिनेशन कर, त्या त्यावेळी ती ती भूमिका. पण सत्ता कोणाची आहे? परमात्म्याची. परमात्मा कुठे आहे? आपल्या हृदयात. हे ज्यावेळी कळतं त्यावेळी माणसाला बाहेर जायची गरज राहते, तीर्थक्षेत्रांना जाण्याची गरज राहत नाही, मंदिरामध्ये जाण्याची गरज राहत नाही. हे कधी कळेल? जसजशी साधना वाढेल तसं कळेल. आता माऊली या हा जो महत्वाचा श्लोक आहे, या श्लोकाकरता त्यांनी काही ओव्या रचल्या. ते कसं समजून सांगतात ते पाहू. माऊली काय म्हणतात, परंतु बोलण्याची पद्धत राहू दे माझी, मी जे तुला सांगतोय अजूनही राहू दे आता. तरी पण मी विषयाला सोडून काही सांगत असे वाटू देऊ नकोस. पूर्वी सांगितलेली गोष्टच मी पुन्हा सांगतो तुला. पूर्वीच्या मागच्या अध्यात मी सांगितलंय तुला, मी परत सांगतो ती आहे. आता हे माऊली असं रिपीट रिपीट का सांगताय? ते बिंबवत आहे कोणावर? अर्जुनावरती कृष्ण बिंबवतोय परत परत. जसं आई मुलाला सांगते की अरे तू आता आला ना शाळेतून, पाय तोंड घेऊन घे बरं जरा, तुला मी पोहे करून खायला देते, मग देवाजवळ जरा बसून शुभम करोती म्हणून घे, थोडा वेळा अभ्यास करून घे तू. मग आई रोज 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 तेच तेच काय सांगते? तू फार किटकिट करते माझ्या भोवती. मुलगा काय म्हणतो? फार किटकिट करते. आई म्हणते अरे तुला वळण लागलं पाहिजे. तू एक गोष्ट रोज रोज केली की काय, तो ब्रेन मध्ये ना तसे ते पाथ तयार होतात आपल्याकडे, आणि ते आपल्याला सवय लागते. आणि सवयी चांगल्या लागल्या की आपलं यश ठरतं, त्याला आपण संस्कार म्हणतो. चांगल्या सवयी म्हणजे संस्कार, चांगले संस्कार म्हणजे यश. आलं लक्षात तुमच्या? असं ते. आता पुढे काय म्हणतात ते, अरे अर्जुना तू हे ध्यानात घे की तिन्ही गुण हे देहाच्या निमित्तानेच आपले सामर्थ्य. हे तिन्ही गुण जे आहे हे देहाच्या निमित्तानेच. ध्येय आहे म्हणून हे तीन गुण आहे. ध्येय नसेल तर कसले आले तीन गुण? त्यांचा काय संबंध आला? देह धारण केला म्हणून एक गुण आले. जळण्याच्या आकाराने अग्नी जसा आकाराने आकारला जातो, किंवा जमिनीतील रस जसा वृक्षाच्या रूपाने प्रकट होतो, अथवा दह्याच्या रूपाने जसे दूध रूपांतरित होते, या गोडपणा उसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष येतो, त्याप्रमाणे त्रिगुणच अंतःकरणासह देहाच्या रूपाने परिणामाला प्राप्त होतात. म्हणून ते देहादिकांच्या तारतम्याद्वारे जीवात्म्याच्या बंधेला कारण होतात. आता माऊली काही छान उदाहरण देतात ते बघा. ते काय म्हणतायत की तीन गुण आहे, देह धारण केला म्हणून तीन गुण आहे तुमच्या देहामध्ये. कुठला वाढायचा कुठला कमी करायचा आहे तुम्ही ठरवा. बरोबर आहे की नाही? पण तुला कसं समजेल अर्जुना? तू आता एक उदाहरण घे. एक अग्नी पेटवला, थंडीचे दिवस आहे, अग्नी पेटवला. तिकडे आपण लाकडं आणून टाकतो, जसं होळीमध्ये आहे. तर होळीमध्ये एक छोटं लाकूड टाकलं सरळ, तर अग्नीने पेट घेतला त्या लाकडाने की तो अग्नी असा सरळ दिसतो. एखादा वेडं वाकडा लाकूड टाकला, अग्नी तशा आकाराचा दिसतो. जसं लाकूड टाकल तसा अग्नी आकार धारण करतो. तसं तुम्ही जसं गुण घ्याल, सात्विक राजसिक तामसिक किंवा त्याचं मिश्रण, त्याप्रमाणे तुम्ही दिसाल, त्याप्रमाणे तुमचं व्यक्तित्व तुम्हाला लोक हा सत्व गुणाचा माणूस आहे बरं का. तर काय म्हणतात, फार चिडको तापट तामसिक आहे एकदम बरं का, हा आला की निघून जायला पाहिजे. बैठकीत असताना बोलायचं नाही आपण, की ती आली ना ती आपल्या मिटिंगला महिलांच्या, ती बोलायला लागली काही बोलू नये, ती तामसिक आहे, तिला सांगून उपयोग नाही. ते पालत्या गड्यावरचं पाणी, आपण त्याचं वर्गीकरण करून टाकतो. राजकीय लोकांमध्ये, हा तिला काम दिलं ना आपण हळदी कुंकवाचं, तिला काही पण तुम्ही नेमून द्या, चितळ्यांची मिठाई आणून द्या, काम ती त्या कामामध्ये परफेक्ट काम करते. राजसिक एकदम, कर्म करणं प्रधान एकदम. तर ते तुम्ही जे धरा लाकडाचा आकार, अग्नीचा आकार लाकडाप्रमाणे होतो, तशा गुणांनुसार ते होतं. पुढे ते काय अजून धरून देतात की एखादं तुम्ही बी लावता जमिनीमध्ये. आता तुम्ही आंब्याचं बी लावलं तर जमिनीमधला रस त्या आंब्याचं बी हळूहळू शोषून घेतो रोप झाल्यावरती, आणि झाड वाढायला. पण तो रस जो घेतं ते जमिनीमधून, ते काय करतं, पाणी घेतं जमिनीमधून, पोषक द्रव्य घेतं, पण त्याला गोडपणा कोणाचा येतो? आंब्याचा येतो. उद्या तुम्ही कारल्याचं बी लावलं तर कडूपणा आहे त्या जमिनीतूनच, त्याच्या शेजारी ते झाड उभं आहे, बाजूलाच आहे 10 फुटावरती. त्या जमिनीतून पाणी घेतं, त्याच हवेतून सूर्यप्रकाश घेतोय, तीच हवा घेत आहे. पण ते काय करतं, त्याचा गुण कडू आहे, याचा गुण गोड आहे. ऊस लागला, ऊस काय करतो, गोड देतो. म्हणजे तुम्ही जे गुण घ्याल त्याप्रमाणे तुमचं जीवन आहे. हे कर्तृत्व कोण करतंय? गुण करताय. आत्मा करतोय का? काय नाही. तो कसा निर्लेप आहे, निर्गुण निराकार आहे. म्हणून आत्म्याची प्राप्ती केली पाहिजे. आणि आत्म्याची प्राप्ती करायची मनाद्वारेच होते, कारण मनच चंचल होत आहे, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. पण मनाला जर वळण लावायचं असेल तर साधना पाहिजे. तामसिक म्हणून रासिक, रासिक म्हणून सात्विक, सात्विकतेकडून तिन्ही गुणांच्या पलीकडे, तिन्ही गुणांच्या पलीकडे.
पुढे अर्जुनाने अजून फार भारी भारी प्रश्न विचारले. हे तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला कसा वागतो ते सांग कृष्ण मला, ते नंतर पाहू आपण आता. म्हणजे तो अर्जुन काही कृष्णाला सोडत नाही, तुमच्या लक्षात आलं का? तो कृष्णाला काही सोडत नाही. तो पुढे काय म्हणतात की जसं दूध असेल, त्या दुधाचं दही बनतं, ते तसं ते रूपांतर, तसे गुण जे असतात ते वेगवेगळे रूप घेतात. हं? म्हणून हे जे जीवात्मा जो आहे आत्मा, म्हणजे हा जो जीव आहे, आत्मा जो आहे आतमध्ये, हा या तीन गुणांमुळे बंधनाला कारण ठरतो. एखाद्याने खूप पुण्यकर्म केलं, सतत पुण्यकर्म करतो, मग परमेश्वर म्हणतो ये स्वर्गात, ते भोगायला तुला देतो बाबा जागा. ते पृथ्वीवर अशा घरात जन्माला घालतो की ते सुख रेल चेल, त्या घरामध्ये अध्यात्म घालतो तुला. ज्यांनी वाईट कर्म केले त्याला तो तिकडे तुला घालतो. ज्याने खूप व्यापार उद्यम केला त्या घरात तुला जन्माला, म्हणजे गुण ज्या गुणानुसार तो आहे त्या गुणानुसार त्याला, त्या आत्म्याला ती बंधनं पडतात. आणि हा जीवात्मा त्या बंधनामध्ये, पण तो स्वतः कसा आहे, निर्लेप आहे. शक्ती कोण देतोय? तो देतोय शक्ती. जसं इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण सांगितलं, तुम्ही ज्याच्यातून ती पास कराल, एसीतून पास केली तर थंड आवाज येईल, गिझर मधून पास केली तर हे देईल, हिटर मधून पास केली तर गरम आवाज येईल. शक्ती एकच आहे. पण पुढे ते काय म्हणतात, परंतु अर्जुन आश्चर्य हेच आहे की जीवाला त्रिगुणाचे बंधन असूनही मोक्षाच्या व्यवहारास उणेपणा नाही, या बंधनाने मुक्त स्थिती बिघडत नाही. ते काय म्हणतात की जरी तीन गुण एखाद्याच्या शरीरामध्ये गडबड करत असले तरी जो मोक्ष प्राप्त करायचा त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. मोक्ष तो प्राप्तच करू शकतो. मला तो कसं काय प्राप्त करू शकतो? का तर तो आत्मा या तिघांपेक्षा वेगळा आहे. आत्म्याच्या शक्तीने काम करतात, पण आत्मा त्याच्यामध्ये लिप्त आहे का? नाही. तो फक्त शक्ती देतो याला. जसं इलेक्ट्रिसिटी शक्ती, पाहिजे तिथे टाका आणि पाहिजे ते घ्या. बटन बंद ठेवलं तर मी निर्लेप थांबून राहील तिथे, मला काही प्रॉब्लेम नाही. काय सांगते इलेक्ट्रिसिटी? तर हे तीन गुण देहाच्या मागे पुढे हालचाल करीत असताना आत्म्याच्या गुणातीतपणास धक्का लागत, म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत, त्याला तो धक्का लागत नाही. या गुणांच्या घोटाळ्यात जीवात मला मुक्ती सहज लाभण्यासारखी असते, हे आम्ही आता तुला सांगणार आहोत. कारण तू ज्ञानरूपी कमळाचा भोगता. आता तीन गुण जरी एखाद्यात असले, ते गडबड करतात, सात्विक राजसिक तामसिक, तरी देखील मोक्ष हा मिळू शकतो. आणि ते कसं हे मी तुला अर्जुना सांगतो. मी तुला काय सांगणार आहे अर्जुना, तर तू जसं दलदलीमध्ये अनेक फुलं असतात, सरोवरामध्ये अनेक, पण कमळ सगळ्यात उठून दिसतं. कृष्ण काय म्हणतो माऊली, की कमळ सगळ्यामध्ये उठून दिसतं. तर कमळ हे तिथला राजा असतं त्या सरोवरामध्ये. तसा भक्तांमधला तू राजा आहे. तू काय आहेस ते त्याला काय म्हणतात, तू ज्ञानरूपी कमळाचा भोक्ता आहेस. ज्ञानरूपी हे कमळ आहे तू, म्हणजे ज्ञानरूपी कमळ ज्याला सतत ज्ञान पाहिजे, हा तुझा गुण आहे ना. म्हणून मी तुला सांगणार, हा तुझा गुण. जसं एखाद्या घरामध्ये तीन चार सुना असतात, एखाद्या सासूला सगळ्या मुलांचे लग्न झाले, ती सासू तिचे जे गुण आहे, जे ऐकते तिला शिकवणार, ते जी भांडकुदळ तिला शिकवेल का? ते तुम्ही सांगा मला, शिकवेल का सासू? नाही शिकवणार. हे जसं अगदी सत्य आहे, तसं ते कृष्ण म्हणतात, तू ज्ञानरूपी ज्ञानरूपी कमळ आहेस तू, त्यामुळे मी तुला शिकवतो. तिन्ही गुण तुझ्या शरीरात आहे, तरी मी तुला आता मोक्षाकडे कसं जायचं हे मी तुला शिकवतो. अर्जुनात चैतन्य हे गुणात असून गुणाच वश होणार नाही, हे मी तुला अध्याय 13 श्लोक 23 मध्ये सांगितले, तेच तुला सांगत आहे. तो जो मी तुला 13वा अध्यायामध्ये 23वा श्लोक सांगितला अर्जुन, हा त्या श्लोकामध्ये मी तुला सांगितलंय, काय सांगितलंय, की गुण जे आहे, म्हणजे चैतन्य जे आहे, आत्मा जो ह्या गुणांनी वश होणारा नाहीये. मग पलीकडे कसं जायचं ते मी तुला आता सांगतो. काय म्हणत होता ताई? 10 मिनिटं आहेत त्या मीटिंगची. आता 13वा जो अध्याय आहे आणि त्याच्यामधला जो 23वा गुण आहे, 23वा जो श्लोक आहे, तो माऊली अर्जुनाला म्हणतात तू परत बघ, म्हणून तो आपण एकदा जरा पाहून घेऊया, म्हणजे तो तुम्हाला पण जरा समजू शकेल आणि तुमची पण रिव्हिजन होऊ शकेल. त्यामध्ये कृष्णाने काय सांगितलं होतं? कृष्ण याप्रमाणे जो पुरुषाला आणि प्रकृतीला गुणासह जाणतो, तो सर्व प्रकाराने व्यवहारात करीत असला तरी पुन्हा जन्माला येते. म्हणजे ते काय म्हणतात, की ज्याला हे कळलंय की शरीर हे प्रकृतीपासून बनलं, प्रकृतीमध्ये तीन गुण आणि आत्मा वेगळा आहे, ज्याला कळालं, तो कुठलाही व्यवहार करत असू दे, तो निर्लेपपणे व्यवहार करतो, त्याच्यामध्ये तो अडकत नाही.
आहे ज्याला समजलंय तो माणूस परत पुनर्जन्मास येत नाही, त्याला मोक्ष अवस्था प्राप्त झालेली असते. हे आपल्याला शिकायचंय. आपण आपलं स्वतःच परीक्षण करायचं. अरे मी काय करतोय, मी दिवसभरात काय केलंय, मी कुठला गुण धारण करून काय काय केलंय, मग मी आत्म्याच्या पर्यंत पोहोचलो का, मग मी सात्विक कामं केले का. आणि असं ज्यावेळी तुम्ही करायला लागतात आणि मग एके वेळ अशी येते साधनेमध्ये की गुरु तुम्हाला विचारांच्या पलीकडे नेतात. फार काळ विचारांच्या पलीकडे नेलं की त्याला समाधी म्हणतात. थॉटलेस माइंड, एजलेस बॉडी. काय थॉटलेस माइंड, माइंड मध्ये कुठलाच थॉट नाही. बॉडी कशी असते, एजलेस, त्या बॉडीला वय नसतं. मग विचार येतात म्हणून वय तयार होत जातं, कळालं का. विचार येतात म्हणून वय. मग ऋषी मुनींचं वय कसं का लक्षात येत नाही, कारण ते विचारांच्या पलीकडे जाऊन त्या अवस्थेला थांबलेले असतात. बॉडीचं एजिंग कसं होईल, हे त्यातलं सिक्रेट आहे. मग काय हा मेकअप तो मेकअप लावायची गरज आहे का, चेहऱ्याला पोप तेज येणार आहे, गरजच नाही. नॅचरल क्रीम आहे, न संपणारं क्रीम आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. माऊली जीवाला आत्मबोध होते हे जसे समजू लागते, जागे आल्यावर जसे स्वप्नातील फूलपणा लक्षात येतो किंवा पाण्यातील लाटेबरोबर डोलणारे आपले शरीर नसून ते प्रतिबिंब आहे किंवा शरीराचे तुकडे नव्हेत असे तीरावर बसले असता कळत, किंवा नट हा घेतलेल्या सोंगाने फसत नाही, त्याप्रमाणे त्रिगुणासारखे न होता त्रिगुण आपल्या स्वरूपापेक्षा भिन्न आहे, मी त्यांचा असंग साक्षी अशा द्रष्ट्या मुमुक्षेने पाहावे. ते काय म्हणतात माऊली की तुम्ही किनाऱ्याला बसलात नदीच्या आणि तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसत, एक मोठा हवा आली ते हलतं पाणी सर, तुम्हाला तुमच्या शरीराचे तुकडे झाले. पण खरोखर तुकडे झालेले का नाही, ते म्हणतात हवा आली म्हणून तुकडे झालेले दिसतात. तर स्वप्नात तुम्ही मार खाताना बघता, त्या परीक्षे मला गेलाय स्वप्नामध्ये बघता, परीक्षेला गेले काहीच जागेल्यावर कळतं अरे इथं काय आहे, काहीच नव्हतं, पाण्यातलं काय आहे, अखंडत शरीर. तसं जे तुम्ही तुमच्याकडे त्रयस्थ दृष्टिकोनातून, तसे इतर वेळी का नाही बघत तुम्ही, त्रिगुणे गडबड करतात. स्वतःकडे साक्ष भावाने पहा. तुम्ही तुम्ही स्वतःकडे साक्ष भावाने पाहायला लागला की तुम्हाला कळतं की त्रिगुण हे माझ्यापेक्षा वेगळे, हे त्रिगुण गडबड करता, मी गडबड करत नाही, हे ज्यावेळी तुम्हाला कळायला लागतं, स्वतःकडेच त्रयस्थ दृष्टीने तुम्ही बघता, मी म्हणजे शरीर नाही, हे ज्यावेळी तुम्ही त्या अँगलनी स्वतःकडे बघायला लागतात, मनाच्या पलीकडे मी आहे, बुद्धीच्या पलीकडे मी आहे, मी एक शक्ती, असं बघून तुम्ही बघायला लागतात, त्यावेळी तुमच्या अध्यात्माकडे तो प्रवास सोपा आणि सरळ व्हायला लागतो, असं इथे माऊली सांगतात. तर द्रष्ट्या नजरेने आपण पाहावं आपल्या व्यवहाराकडे, आपल्या दैनंदिन कामाकडे, असा याचा सार. इथे मी माझ्या शब्दांना विराम देतो. माऊलींचे खूप खूप आभार मानतो की एवढं छान ज्ञान, अगाध ज्ञान सोप्या भाषेमध्ये, सोप्या शब्दांमध्ये आपल्याला कळावं म्हणून 700 वर्षापूर्वी जन्म घेऊन लिहून ठेवलं, ते दिलं. आणि मस्तपैकी समाधीमध्ये 21व्या वर्षी गेलं, काम संपलं माझं, मी चाललो, समाधी लावून ठेवली त्यांनी. किती छान आहे बघा तुम्ही. हा, किती अनंत उपकार आहे त्यांच्या हातावर, हे कधी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. अनेक जन्म घेऊन त्यांच्या इथे सेवा केली तरी होऊ शकत नाही. त्याला एकच उपाय की ते आपण त्यांनी सांगितलेलं आत्मसात करावं, ते आपल्या जीवनामध्ये आणावं आणि हा मिळालेला सुगंध इतरांना देखील वाटावा. जसं आपण दानधर्म करतो परोपकार, तसं आपल्याला मिळालेला विचार इतरांना द्यावा, अनेकांना मार्गामध्ये जोडावं, हे देखील एक पुण्याचं काम आहे. आलं लक्षात. तुम्ही आलात आणि बोलत तर केलं मला, आणि माझी पण माझ्याकडून वाचन करून चिंतन करून घेतलं ज्ञानेश्वरीचं, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जय श्रीराम. जय श्रीराम. श्री